नमस्कार. आज आपण शेअर बाजारातल्या एका खूप प्रभावी विचारधारेबद्दल बोलणार आहोत. हो. विल्यम जे ओनिल यांचं हाऊ टू मेक मनी इन स्टॉक्स खूप गाजलेलं पुस्तक आहे ते. अगदी. आणि अनेकांना वाटतं की शेअर बाजार म्हणजे काहीतरी गूढ आहे, भीतीदायक आहे. पण ओनिल यांनी एक काय म्हणतात त्याला एक स्पष्ट पद्धत मांडली आहे, डेटावर आधारित. बरोबर. तो एक मोठा गैरसमज आहेच की हे फक्त तज्ज्ञांसाठी आहे किंवा ज्यांच्याकडे आतली बातमी आहे त्यांच्यासाठीच. ओनिल यांनी हेच बदलायचा प्रयत्न केला. कॅन स्लिम नावाची एक पद्धत आणली त्यांनी. हो, जी सामान्य गुंतवणूकदार पण वापरू शकतो. अगदी. तर आजच्या आपल्या या विश्लेषणाचा उद्देश हाच आहे की ही कॅन्सलिम पद्धत म्हणजे नेमकं काय, तिची ताकद काय आहे आणि सामान्य गुंतवणूकदाराला ती कशी मदत करू शकते, म्हणजे बाजाराकडे जास्त वस्तुनिष्ठपणे बघायला. नक्कीच. आपल्याकडे ओनिल यांच्या पुस्तकातले महत्वाचे मुद्दे आहेतच. तर बघूया काय आहे हे सगळं. चला तर मग. कॅन्सलिम हे फक्त एक नाव नाहीये लक्षात ठेवायला सोपं असं. नाही. सध्याची तिमाही प्रतिशेअर कमाई. ओनिल यांचा भर कशावर आहे तर अगदी लेटेस्ट तिमाहीत ज्या कंपन्यांची कमाई खूप वाढली आहे त्यांच्यावर लक्ष द्या. खूप म्हणजे किती? साधारण काय आकडा असतो डोक्यात? ते म्हणतात किमान 18 ते 20% वाढ तर हवीच. आणि जर का ती 25%, 50% किंवा त्याहूनही जास्त असेल मग तर खूपच उत्तम. अच्छा. यामागचा विचार असा आहे की हे दाखवतं की कंपनी आत्ता अगदी याच क्षणी काहीतरी जबरदस्त करते आहे. त्यांची उत्पादनं चालतायत, सेवा यशस्वी होतायत, नफा वाढतोय. म्हणजे सध्या काय चाललंय त्याची पावती आहे ही एक प्रकारे. अगदी. तात्काळ कामगिरी दिसते. भविष्यात काय होईल या अंदाजापेक्षा सध्या काय आहे यावर जास्त भर. ओके. आता पुढचं अक्षर ए, ॲन्युअल अर्निंग्स ग्रोथ, वार्षिक कमाई वाढ. हे सी पेक्षा कसं वेगळं झालं? चांगला प्रश्न आहे. सी झालं ताजं रिपोर्ट कार्ड. बरोबर. हो. तर ए म्हणजे गेल्या काही वर्षांची मार्कशीट बघण्यासारखं आहे. ओनिल म्हणतात फक्त एक तिमाही चांगली असून चालणार नाही. आपल्याला अशा कंपन्या शोधायच्या आहेत ज्यांनी गेल्या 3 ते 5 वर्षांपासून सातत्याने म्हणजे दरवर्षी कमाईत चांगली वाढ दाखवली आहे. साधारण 25% किंवा जास्त. ओके. म्हणजे सी हा एक स्नॅपशॉट झाला, तर ए म्हणजे पूर्ण फिल्म बघितल्यासारखं. दोन्ही मिळून मग कंपनीचं आर्थिक आरोग्य कळतं. अगदी बरोबर पकडलंय तुम्ही. वार्षिक वाढीतलं सातत्य काय दाखवतं तर कंपनीचं व्यवस्थापन चांगलं आहे, त्यांचं बिझनेस मॉडेल टिकणारं आहे, स्पर्धेत ते टिकून आहेत, हे महत्वाचं आहे. म्हणजे केवळ नशिबाने नाही, तर एका ठोस रणनीतीने कंपनी पुढे जातीये हे दिसतं. हो ना. हे महत्वाचं आहे. आता तिसरा निकष एन हा जरा वेगळा आहे. न्यू प्रॉडक्ट्स, न्यू मॅनेजमेंट, न्यू हायज. नवीन उत्पादनं, नवीन व्यवस्थापन किंवा शेअरचा नवीन उच्चांक. हा नवीनपणा इतका महत्वाचा का? ओनिल यांच्या निरीक्षणातला एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि अनेकदा पारंपरिक विचारांना धक्का देणारा. त्यांच्या मते शेअरच्या किमतीत जी मोठी तेजी येते ना, त्यामागे अनेकदा काहीतरी नवीन घडलेलं असतं. अच्छा. काय नवीन? म्हणजे समजा एखादं एकदम नवीन क्रांतिकारी उत्पादन आलं किंवा बाजारात गेम चेंजर ठरू शकेल अशी एखादी सेवा किंवा कंपनीच्या लीडरशिपमध्ये बदल झाला, चांगली नवी दिशा मिळाली किंवा, आणि हा मुद्दा अनेकांना सुरुवातीला पटत नाही, कुठला? शेअरने 52 आठवड्यांचा किंवा आत्तापर्यंतचा नवीन उच्चांक गाठलेलं असणं. काय सांगताय? म्हणजे नवीन उच्चांक गाठलेला शेअर महाग झाला असं नाही समजायचं, उलट ती चांगली गोष्ट. हो. अरे बापरे. लोक तर म्हणतात स्वस्तात घ्या, महागात विका. हे तर महागात घ्या, अजून महागात विका असं वाटतंय. बरोबर पकडलंय. ओनिल यांचं संशोधन हेच सांगतं, जे स्टॉक चांगली कामगिरी करून नवीन हाय करतात ते अनेकदा अजून वर जातात. नवीन उच्चांक म्हणजे कमजोरी नाही. मग काय आहे ते? ती शेअरमध्ये असलेल्या प्रचंड मागणीची आणि ताकदीची खूण आहे. मोमेंटमचा पुरावा आहे. गुंतवणूकदार त्यात पैसे लावायला तयार आहेत हे दिसतं. म्हणून एन म्हणजे बदलाकडे आणि गतीकडे लक्ष द्यायचं. हा विचार खरंच वेगळा आहे. गुंतवणुकीच्या पद्धतीला नवी दिशा देऊ शकतो. ओके. आता पुढचं अक्षर एस, सप्लाय अँड डिमांड, पुरवठा आणि मागणी. हे तर बेसिक अर्थशास्त्र झालं. हो, पण ओनिल इथे त्याचा वापर शेअर बाजारातल्या शेअर्सच्या संख्येच्या संदर्भात करतात. ते म्हणतात अशा कंपन्या शोधा ज्यांचे बाजारात उपलब्ध असलेले शेअर्स म्हणजे फ्लोट तुलनेने कमी आहेत. बर. पण त्याचवेळी मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून म्हणजे म्युच्युअल फंड, पेन्शन फंड वगैरे त्या शेअर्ससाठी मागणी जोरदार आहे. म्हणजे शेअर्स कमी पण मागणारे जास्त.
याचा परिणाम काय? अगदी साधं गणित आहे. मागणी जास्त, पुरवठा कमी की किंमत वाढणार. जेव्हा मर्यादित संख्येचे शेअर्स घेण्यासाठी मोठे फंड्स येतात तेव्हा त्यांच्या मोठ्या खरेदीमुळे शेअरची किंमत एकदम वाढते. अच्छा. ओनिल याला हाय व्हॉल्यूम ॲक्युम्युलेशन म्हणतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात खरेदी होतीये हा एक चांगला संकेत आहे. हे समजलं. आता एलकडे जाऊया. एल म्हणजे लीडर ऑर लॅगर्ड. म्हणजे स्टॉक त्याच्या उद्योगातला लीडर आहे की मागे पडलेला आहे. इथला निकष काय? ओनिल यांचा सल्ला इथे अगदी सरळ आणि महत्वाचा आहे. ते म्हणतात, नेहमी तुमच्या इंडस्ट्री ग्रुपमधल्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा. लीडर्समध्ये. म्हणजे टॉपच्या कंपन्या. हो, ज्या मागे पडल्या आहेत, ज्यांची कामगिरी सुमार आहे, तिसऱ्या, चौथ्या नंबरच्या कंपन्या, त्या टाळा. जरी त्या स्वस्त वाटल्या तरी. म्हणजे व्हॅल्यूच्या नावाखाली मागे पडलेल्या कंपन्या घेण्याचा मोह टाळायचा. पण ज्या लीडर कंपन्या असतात त्या तर महाग वाटतात ना नेहमी. बरोबर. पण ओनिल यांचं लॉजिक असं आहे की जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा याच लीडर कंपन्या सर्वात जास्त वाढतात आणि मंदी येते तेव्हा त्या तुलनेने कमी पडतात. कारण त्या त्यांच्या उद्योगात बेस्ट असतात. चांगली उत्पादनं, चांगलं मॅनेजमेंट, चांगली नफाक्षमता. किंमत जास्त असली तरी ती त्यांच्या क्वालिटीमुळे आणि भविष्यातल्या वाढीच्या शक्यतेमुळे असते. ते म्हणतात, स्वस्त स्टॉक अनेकदा काही कारणानेच स्वस्त असतात. कळलं. म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्येच पैसे लावा. जसं क्रिकेट टीम निवडताना तुम्ही स्टार प्लेयर्सना निवडता, बेंचवर बसणाऱ्यांना नाही. हे उदाहरण एकदम बरोबर आहे. आता पुढचा मुद्दा आय. इन्स्टिट्यूशनल स्पॉन्सरशिप. संस्थात्मक पाठिंबा. हा जरा एस म्हणजे मागणीशी मिळताजुळता वाटतोय. काय वेगळेपण आहे यात? हो, हे दोन्ही एकमेकांना पूरकच आहेत. एस झालं मागणी पुरवठ्याचं तत्व, तर आय म्हणजे त्या मागणीच्या क्वालिटीवर लक्ष केंद्रित करतं. क्वालिटीवर म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये काही मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थात्मक गुंतवणूकदारांची मालकी असणं हे चांगलं लक्षण मानलं जातं. म्हणजे चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेले म्युच्युअल फंड्स वगैरे. असं का? कारण ह्या मोठ्या संस्थांकडे कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी मोठमोठ्या रिसर्च टीम्स असतात. बरोबर. त्यांनी जर गुंतवणूक केली असेल तर याचा अर्थ त्यांनी त्या कंपनीत काहीतरी खास बघितले, काहीतरी गुणवत्ता त्यांना दिसली आहे. अच्छा, म्हणजे त्यांचं होमवर्क झालेलं असतं. पण मग जास्त संस्थात्मक मालकी असणं नेहमीच चांगलं का, की त्यात पण काही धोका असतो? अगदी बरोबर प्रश्न विचारलात. इथे एक महत्वाचा बारकावा आहे बरं का. ओनिल म्हणतात की किमान काही संस्थात्मक मालकी हवी, पण ती अति नसावी. अति नसावी. हो, कारण समजा एखाद्या स्टॉकमध्ये आधीच खूप जास्त संस्था घुसलेल्या आहेत, म्हणजे समजा 70-80% शेअर्स त्यांच्याकडेच आहेत, मग भविष्यात अजून नवीन मोठी खरेदी कोण करणार? जागाच नाहीये. बरोबर. मग अशा वेळी जर काही मोठ्या संस्थांनी विकायला काढलं तर खरेदीदार कमी असल्यामुळे शेअरवर मोठा दबाव येऊ शकतो आणि किंमत पडू शकते. म्हणजे आपल्याला असा स्वीट स्पॉट शोधायचा आहे जिथे चांगल्या संस्थांनी नुकतीच एंट्री घ्यायला सुरुवात केली आहे किंवा त्यांचं होल्डिंग वाढतंय पण अजून भरपूर वाव आहे. तंतोतंत अशा कंपन्यांमध्ये भविष्यात अजून खरेदी वाढण्याची शक्यता असते आणि त्याने शेअरची किंमत अजून वर जाऊ शकते. उत्तम. आणि आता कॅन्सलिंगमधला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक एम. एम म्हणजे मार्केट डिरेक्शन, बाजाराची दिशा. याचं काय महत्त्व आहे? ओनिल यांच्या मते माहितीये का, हा एम सर्वात महत्वाचा घटक आहे. सर्वात जास्त वेटेज याला आहे. असं? हो, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जगातला बेस्ट स्टॉक निवडला असेल समजा, कॅन्सलिंगच्या बाकी 6 निकषांवर एकदम फिट बसतोय, पण जर एकूण शेअर बाजाराची दिशाच खाली असेल, म्हणजे बेअर मार्केट असेल, तर तुमचा तो भारीतला स्टॉक सुद्धा खाली जायची शक्यता खूप जास्त असते. ते म्हणतात साधारणपणे 3/4 स्टॉक्स बाजाराच्या एकूण प्रवाहाबरोबरच जातात. बापरे. म्हणजे इंडिव्हिज्युअल स्टॉक कितीही चांगला असला तरी मार्केटच्या एकूण स्थितीचा इतका मोठा प्रभाव पडतो. नक्कीच. म्हणूनच बाजाराचा मुख्य कल, मेजर ट्रेंड ओळखायला शिकणं खूप महत्वाचं आहे. ओनिल यांनी मार्केटचा टॉप आणि बॉटम कधी येतो हे ओळखायला काही चार्ट पॅटर्न्स आणि इंडिकेटर्स वापरायला सांगितले आहेत. म्हणजे कधी खरेदी करायची आणि कधी थांबायचं हे ठरवण्यासाठी. अगदी. त्यांचा सल्ला आहे की जेव्हा बाजाराचा कल पॉझिटिव्ह आणि मजबूत असेल तेव्हाच खरेदी करा आणि जेव्हा बाजार कमजोर व्हायला लागल्याची चिन्ह दिसतील तेव्हा सावध व्हा किंवा बाजारातून बाजूला व्हा. चांगल्या स्टॉकमध्ये चुकीच्या वेळी गुंतवणूक करणं टाळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. वा. हे कॅन्सलिंगचे 7ही मुद्दे खरंच एका शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक गुंतवणुकीची फ्रेमवर्क देतात. पण गोष्ट इथेच संपत नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. कोणता स्टॉक घ्यायचा हे ठरलं, पण तो कधी घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी विकायचा
याबद्दल पण ओनिल यांचं मार्गदर्शन आहे. हो, आणि हा भाग खूप महत्वाचा आहे. अनेक जण इथेच दुर्लक्ष करतात, पण नफा मिळवण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी हे निर्णायक ठरू शकतं. योग्य स्टॉक निवडणं ही फक्त अर्धी लढाई झाली. बरोबर. योग्य वेळी एंट्री आणि एक्झिट पण हवी. अगदी. तर खरेदीच्या वेळेबद्दल बोलूया. हं. ओनिल बेसिस किंवा विशिष्ट चार्ट पॅटर्न्स ओळखण्यावर भर देतात. काय आहेत हे बेस पॅटर्न्स आणि ते महत्वाचे का? बेस म्हणजे काय, तर शेअरच्या किमतीतला एक कन्सॉलिडेशनचा पिरियड. म्हणजे स्टॉकची किंमत काही काळ एका रेंजमध्ये फिरते. जास्त वर पण जात नाही, जास्त खाली पण येत नाही. अच्छा. जणू काही स्टॉक विश्रांती घेतोय. अगदी तसंच. ही अस्थिरता कमी होऊन स्टॉक पुढच्या मोठ्या मूव्हसाठी तयार होत असतो. ओनिल यांनी अनेक वर्षांच्या अभ्यासातून असे काही बेस पॅटर्न्स शोधले आहेत जे यशस्वी ब्रेकआउट्सच्या आधी तयार होतात. यातला सगळ्यात फेमस आहे कप विथ हँडल. कप विथ हँडल. नाव मजेदार आहे. काय दर्शवतो हा पॅटर्न? हा चार्टवर दिसतो, पण तसाच. साधारण चहाच्या कपासारखा एक यू शेप तयार होतो आणि त्याला उजव्या बाजूला एक छोटासा खाली येणारा हँडल जोडलेला असतो. ओके. यातला कप म्हणजे आधीच्या तेजीनंतर झालेलं कन्सॉलिडेशन आणि हँडल म्हणजे विक्रीचा शेवटचा एक छोटा टप्पा जिथे कमजोर गुंतवणूकदार बाहेर पडतात. आणि मग खरेदी कधी करायची? ओनिल यांच्या मते जेव्हा स्टॉक या हँडलच्या वरच्या भागातून मोठ्या व्हॉल्यूमसह बाहेर पडतो म्हणजे ब्रेकआउट देतो, तेव्हा ती खरेदीसाठी योग्य वेळ असू शकते. तो संकेत असतो की स्टॉकने विश्रांती घेतली आहे आणि आता नवीन ताकदीने वर जायला तयार आहे. म्हणजे फक्त कॅन स्लिम निकष पूर्ण झाले की लगेच उडी मारायची नाही. नाही. चार्टवर योग्य एंट्री पॉइंटची वाट बघायची. इथं टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस एकत्र येते. अगदी बरोबर. हीच ओनिल यांच्या पद्धतीची खासियत आहे. फक्त फंडामेंटल्स नाही बघायचे किंवा फक्त चार्ट नाही बघायचा. दोन्हीचा वापर करायचा. योग्य स्टॉक योग्य वेळी निवडायचा. आता येऊया सगळ्यात कठीण भागाकडे. विक्री. स्टॉक निवडला, योग्य वेळी घेतला, पण विकायचं कधी? इथेच तर सगळ्यात जास्त इमोशन्स आड येतात. हो ना, लोक चुका करतात इथेच. ओनिल यांचा विक्रीचा नियम काय आहे? इथे ओनिल एकदम शिस्तप्रिय आहेत. भावनांना काही जागा नाही त्यांच्या नियमात. त्यांचा सगळ्यात महत्वाचा आणि कडक नियम आहे स्टॉप लॉसचा. स्टॉप लॉस. हो. नियम असा, जर तुम्ही घेतलेला स्टॉक तुमच्या खरेदी किमतीच्या 60% ते 8% खाली आला तर तो ताबडतोब विकून टाका. काय? फक्त 7-8% खाली आला की विकायचा? हो. कोणताही दुसरा विचार नाही, कोणतीही आशा नाही, कोणतीही सबब नाही. विकायचा म्हणजे विकायचा. अरे देवा, इतक्या लवकर? अनेकांना वाटेल की अरे जरा खाली आलाय, परत वर जाईल, थांबूया थोडं, किंवा अजून घेऊया म्हणजे ॲव्हरेज होईल. हा नियम जरा जास्तच टोकाचा नाही वाटत? कठोर वाटू शकतो नक्कीच, पण त्यामागचा उद्देश खूप महत्वाचा आहे बरं का. काय उद्देश आहे? तुमच्या भांडवलाचं संरक्षण करणं. ओनिल म्हणतात प्रत्येक स्टॉक जो 50% किंवा जास्त पडतो तो आधी 8-10% तर पडलेलाच असतो. अच्छा. जर तुम्ही छोट्या नुकसानीतच बाहेर पडलात तर तुम्ही मोठ्या नुकसानीपासून स्वतःला वाचवता. ॲव्हरेज डाऊन करणं म्हणजे पडत्या स्टॉकमध्ये अजून पैसे टाकणं, याला ते मोठी चूक मानतात. म्हणजे हरणाऱ्या घोड्यावर अजून पैसे लावण्यासारखं झालं ते. अगदी. हा 7-8% नियम म्हणजे एक प्रकारचा इन्शुरन्स आहे जो तुम्हाला मोठ्या ॲक्सिडेंटपासून वाचवतो. ही शिस्त पाळणं खूप कठीण आहे, मान्य आहे, कारण आपला स्वभाव असतो आशावादी. बरोबर. पण दीर्घकाळ टिकायचा असेल बाजारात तर ही शिस्त अत्यावश्यक आहे. हे पटतंय. कॅपिटल प्रोटेक्शन सगळ्यात आधी. पण मग नफा कधी घ्यायचा? म्हणजे स्टॉक वाढायला लागला तर काय? इथे ओनिल म्हणतात लेट युअर विनर्स रन. म्हणजे तुमचे जे यशस्वी स्टॉक्स आहेत त्यांना वाढू द्या. जर एखादा स्टॉक 20%, 25% किंवा त्याहून जास्त वाढलाय तर लगेच विकायची घाई करू नका. बरं. पण याचा अर्थ असा नाही की आंधळेपणाने धरून ठेवायचा. स्टॉक कधी त्याचा वरचा ट्रेंड गमावतोय, याची काही चिन्ह दिसतात का यावर लक्ष ठेवा. म्हणजे विशिष्ट चार्ट पॅटर्न्स असतील किंवा विक्रीचा दबाव वाढतोय असं दिसेल. ओके. यासाठी पण त्यांचे काही विक्रीचे नियम आणि सिग्नल आहेत. थोडक्यात काय तर नुकसान लवकर कापा आणि नफ्याला वाढायला संधी द्या, पण सावध राहा. म्हणजे एक बॅलन्स ठेवायचा. नुकसान लिमिटमध्ये ठेवायचं, नफ्याला वाढू द्यायचं, पण असं नाही समजायचं की हा आता खाली येणारच नाही. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं. तर हा होता ओनिल यांच्या हाऊ टू मेक मनी इन स्टॉक्स मधल्या कॅन स्लिम प्रणालीचा आणि त्यांच्या खरेदी विक्रीच्या नियमांचा एक आढावा. हो. यातून काही मुख्य सूत्र आपण पुन्हा एकदा अधोरेखित करू शकतो, गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी. हो, नक्कीच. काय असतील ते महत्वाचे मुद्दे? पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं,
स्वतःचा अभ्यास करा. कोणीतरी सांगितलं, टीव्हीवर ऐकलं, मित्राने टिप दिली, यावर अवलंबून राहू नका. कॅनस्लिमसारखी एखादी पद्धत वापरा, कंपन्यांचे आकडे तपासा, त्यांची कामगिरी बघा. माहितीशिवाय गुंतवणूक करणं म्हणजे जुगार खेळण्यासारखं आहे. बरोबर. दुसरं सूत्र काय? चार्ट्स वाचायला शिका. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये एकदम एक्सपर्ट व्हायची गरज नाही. पण बेसिक चार्ट पॅटर्न्स म्हणजे बेस काय असतो, ब्रेकआउट कसा होतो, व्हॉल्यूमचं महत्त्व काय, हे समजून घेतलं तर खरेदी विक्रीची वेळ साधायला खूप मदत होते. म्हणजे फंडामेंटल सांगेल काय घ्यायचं आणि टेक्निकल सांगेल कधी घ्यायचं. अगदी. आणि तिसरा मुद्दा, जो कदाचित सगळ्यात कठीण आहे पण तितकाच महत्त्वाचा, कोणता? शिस्त पाळा. गुंतवणुकीत यशस्वी व्हायचं असेल तर भावनांवर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे नियम ठरवले आहेत, विशेषतः तो 7-8% स्टॉप लॉसचा नियम, तो काटेकोरपणे पाळा. लोभ आणि भीती हे 2 मोठे शत्रू आहेत. त्यांना तुमच्या निर्णयांवर परिणाम करू देऊ नका. ही शिस्तच तुम्हाला बाजारातल्या चढउतारांमध्ये टिकवून ठेवेल. म्हणजे ओनिल यांची प्रणाली ही फक्त काही निकषांची लिस्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एक पूर्ण शिस्तबद्ध गुंतवणूक प्रक्रिया आहे, जी फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिसला एकत्र आणते आणि वैयक्तिक गुंतवणूकदाराला बाजारात जास्त आत्मविश्वासाने आणि वस्तुनिष्ठपणे वावरायला मदत करते. अगदी बरोबर. बाजारातला गोंधळ कमी करून एक स्पष्ट दिशा आणि ॲक्शन प्लॅन देण्याचा प्रयत्न आहे हा. अर्थात कोणतीही पद्धत 100% यशस्वी होईलच याची गॅरंटी नसते. पण एक चांगली प्रोसेस असणं हे यशाची शक्यता नक्कीच वाढवतं. तर विल्यम ओनिल यांच्या या प्रभावी गुंतवणूक प्रणालीवरची ही सविस्तर चर्चा आपण इथेच थांबूया. आशा आहे की यातून कॅनस्लिम पद्धतीची आणि त्यामागच्या विचारांची चांगली ओळख झाली असेल. आणि ज्यांना अजून खोलात जाऊन समजून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी ओनिल यांचं मूळ पुस्तक हाऊ टू मेक मनी इन स्टॉक्स वाचायलाच हवं. त्यात खूप उदाहरणं, चार्ट्स आणि सविस्तर विश्लेषण आहे. नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. ओनिल यांनी सांगितलेली ही 7-8% नुकसानीत विकण्याची कठोर शिस्त, जिथे आपल्या भावना, आपली आशा सहज आड येते, ती प्रत्यक्षात पाळणं हे सगळ्यात मोठं आव्हान का असू शकतं, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात.